सो नेक्स्ट आहे द प्लॅनेट मार्स हॅज 2 मून्स फोबोस अँड डेल्मोस. तर जे मंगळ ग्रह आहे तर त्याला 2 चंद्र आहेत, हे की नाही. एकाचं नाव आहे फोबोस, दुसऱ्याचं आहे डेल्मोस. फोबोस जे आहे तर त्याचा जो पिरियड आहे तो आहे 7 hours 39 minutes आणि त्याची ऑर्बिटल रेडियस जी आहे तर ती आहे 9.4 × 10⁻³ किलोमीटर. यावरून आपल्याला काय करायचं आहे, मार्स ग्रहाचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि सेकंड केसमध्ये असं ॲझ्युम करायचं आहे की अर्थ आणि मास हे दोन्ही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सनच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे. आणि जो मार्टियन ऑर्बिट म्हणजे मार्स ग्रहाचं जे ऑर्बिट असेल तर त्याची जी ऑर्बिटल रेडियस आहे ती किती आहे, अर्थच्या 1.52 टाइम्स आहे. तर अशा वेळेस जो मार्टियन इयर म्हणजे मंगळ ग्रहावर जे वर्ष आहे ते किती दिवसाचं असेल. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे जो टाईम पिरियड काढण्याचा फॉर्म्युला आहे तर तो आहे t² = 4π² अपॉन gm × r³. आता 2 मिनिटासाठी हा कॅपिटल एम मार्सच आहे असं आपण वाटलेस तर ओन लिहितो वाटलेस, है ना, मार्स, कारण पुन्हा पृथ्वीची तुलनाच आहे ना पुन्हा, त्याच्यामुळे आपल्याला एम लागणारच. ओके, सो मार्ससाठी 1 कन्सिडर करू आपण. सो M1 आणि R1 असं काही फॉर्म्युलेज घेऊ आपण. आता दिलेला जो डाटा आहे आपल्याला तर त्या डाट्यामध्ये आपल्याला टाईम पिरियड पण दिला आहे आणि रेडियस पण दिलं आहे. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, M1 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो M1 t² काय करेल, रिप्लेस करेल. यावरून M1चा फॉर्म्युला असेल 4π² अपॉन g आणि R1³ डिनोमिनेटरमध्ये आपण वाटल्यास अशा पद्धतीनं प्लेस करू t². ओके, आता व्हॅल्यूज जर आपण पुटअप केल्या, ओके, सो 4ला 4 π² ॲप्रॉक्सिमेट किंमत तुम्ही 10 घ्या, या अगोदर पण सांगितलेली आहे. रेडियस किती दिली आपल्याला 9.4 × 10⁻³ बरोबर ना. सो ही किलोमीटरमध्ये दिलेली आहे. सो SI युनिटमध्ये करताना पुन्हा काय करून आपल्याला 10⁻³ पुन्हा वाढवावं लागतील, बरोबर ना. आणि त्यानंतर आपण काय घेणार, क्यूब, आणि डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू तर माहिती आहे तुम्हाला. आणि राहिला प्रश्न 7 hours आणि 39 minutes हा टाईम पिरियड आहे त्याचा. तर 7 hours आणि 39 minutes तर याचे किती होतील, 420 आणि 39, हे की नाही, 459 होतील. आणि त्याला प्लस सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 60 मल्टिप्लाय करून त्याचा आपण स्क्वेअर घेणार. करेक्ट, म्हणजे सर्व राशी जी आहे आपण SIमध्ये कन्वर्ट केल्या आणि हे आन्सर जर फायनलाइज केलं तर हे असतं 6.48 × 10⁻23 किलोग्रॅम. ओके, आता हे थोडंसं इझी लेवलला प्रॉब्लेम होतं. सेकंड जो आहे तो टाईम पिरियड संदर्भात आहे. आता काय झालं, ऑर्बिटल रेडियस जी आहे, आता आपल्याला माहीत आहे की t² हा R³ काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता यामध्ये काय करू आपण, टाईम पिरियड जो आहे आपल्याला कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे, मार्सचा. तर न्यूमरेटरमध्ये अर्थचा घेऊ अगोदर, t² अपॉन T1² इज इक्वल टू R³ अपॉन R1³. करेक्ट. आणि यावरून तुम्हाला माहीत आहे की T1² काढायचा असेल तर काय होईल, R1 अपॉन R
क्यूब इंटू टी स्क्वेअर असं असेल. याला जर मॉडिफाय केलं आपण तर T1 इज इक्वल टू R1 अपॉन R. याचं काय घ्यावं लागेल, क्यूब रूट, आणि इथं टी येईल, टाईम पिरियड ऑफ द अर्थ. मग आता दिलेलं डाटा आहे आपल्याला, तिथं सांगितलं की अर्थपेक्षा 1.52 टाइम्स ग्रेटर आहे, बरोबर. सो आपल्याकडे जो डाटा राहील की R1 जो आहे हा किती आहे, 1.52 टाइम्स आहे कोणाच्या, अर्थच्या रेडियसपेक्षा, है ना, ऑर्बिटल रेडियस जी आहे. आणि अर्थचा आपल्या डेजमध्ये विचारलं म्हणून आपण किती घेणार, 365 डेज घेणार. ओके. सो R1ची व्हॅल्यूज आपण पुटअप करू, 1.52 R डिवायडेड बाय R क्यूब रूट इंटू 365. सो कॅल्क्युलेशन जर याला फायनलाइज केलं आपण तर आन्सर येतं 684 डेज. ओके. बाकी पार्ट तर कॅल्क्युलेशनचंच आहे. तर तिथे एक लक्षात ठेवायचं की हा R इथं काय होतो, कॅन्सल होतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे जर पाहिला आपण तर वेईंग द अर्थ. आता आपल्याला अर्थचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे, जे की आपल्याला माहिती आहे की अर्थचं मास जे आहे हे आपण किती घेत असतो, 6 × 10⁻²5 किलोग्रॅम घेत असतो. तेच आपल्याला ॲक्च्युअल इथून कॅल्क्युलेट करायचं आहे. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिली आपल्याला, त्यानंतर अर्थची रेडियस दिलेली आहे, त्यानंतर आपल्याला मूनची पण रेडियस दिलेली आहे, बरोबर, आणि मूनचा टाईम पिरियड दिलेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला अर्थचं जे मास आहे हे दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. म्हणजे एक तर अर्थची स्वतःची कॅल्क्युलेशन आणि दुसरं मूनचं जे रिव्होल्युशन आणि टाईम रेडियस आहे यावरून पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे दोन मेथड असेल. सो पहिल्या मेथडमध्ये आपण काय करू की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे आपल्याला, बरोबर आहे का, G इज इक्वल टू GM अपॉन R². या सूत्रामधून जर आपल्याला M कॅल्क्युलेट करायचं तर आपण काय करणार, GR² अपॉन G, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू टाकलं तरी चालतात पहा. म्हणजे जीची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही, 9.8, हे 6400 आहे किंवा 6.4 × 10⁻6 मीटर घेणार तुम्ही, है ना. आणि जीची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11. आणि फायनली कॅल्क्युलेशन जर केलं तर ॲप्रॉक्सिमेटली ते 6 × 10⁻24 kgs निघणार. NCERTमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला एक वरची कॅल्क्युलेशन जर ॲक्युरेट वापरले तर हेच येतात पहा. म्हणजे फक्त व्हॅल्यू कशी आली अर्थची आपण हे माहीत पाहिजे. आता हे झाली पहिली मेथड. सेकंड मेथड आपण मून संदर्भात का वापरलो, कारण मून हा अर्थचा काय आहे, सॅटेलाइट्स आहे, बरोबर आहे का. आणि इथं आपल्याला केपलर्स लॉ यूज करायचा आहे. सो केपलर्स लॉनुसार T² इज इक्वल टू 4π² अपॉन GM इंटू R³. आणि यामध्ये जर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे 4π² अपॉन G R³ अपॉन T². याच्यात काही विशेष नाही, सर्व व्हॅल्यूज तुम्ही पुटअप केल्या. फक्त काय करायचं, टाईम पिरियड सेकंदामध्ये आणि रेडियस कशामध्ये घ्यायची, मीटरमध्ये. बाकी व्हॅल्यूज जर पुटअप केल्या फायनली आन्सर किती येणार आहे, 6 × 10⁻24 किलोग्रॅम. आणि NCERTमध्ये हे आन्सर ॲप्रॉक्सिमेटली दिलं आहे 6.02 × 10⁻24 kg. ओके. आता होतं काय की आपण तर कॅल्क्युलेशन तर आपले घेतले जनरल, परंतु ह्या दोन व्हॅल्यूज ॲक्युरेट जर मेजरमेंट टाकले याच्यानुसार, मी तर टाकले नाही परंतु NCERT व्हॅल्यूज तुम्हाला इथं पुटअप केल्या तर जो डिफरन्स आहे तो 1% कमी आहे दोन्ही व्हॅल्यूजमध्ये, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय त्या दोन्ही व्हॅल्यूजचं ॲव्हरेज आपण घेत असतो.
नेक्स्ट एक्झाम्पल 7.7. आता आपल्याला काय करायचं, एक्सप्रेस द कॉन्स्टंट के ऑफ इक्वेशन 7.38. पाहता इथे एक इक्वेशन दिलेलं आहे, तर यामध्ये हा के कॉन्स्टंट आहे. तर याला आपल्याला काय करायचं माहिती आहे का, डेज अँड किलोमीटरमध्ये काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे सेकंद न घेता आपल्याला त्याची व्हॅल्यू कशामध्ये घ्यायची, डेजमध्ये, आणि मीटर न घेता किलोमीटरमध्ये घ्यायची. आणि सेकंड मीटरमधली व्हॅल्यू दिलेली आपल्याला, किती व्हॅल्यू आहे, के इज इक्वल टू 10⁻⁻13 सेकंद स्क्वेअर पर मीटर क्यूब. ओके. आता मून जो आहे तो अर्थपासून ज्या डिस्टन्सला आहे ते डिस्टन्स आहे 3.84 × 10⁵ किलोमीटर. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मूनचा रिव्होल्यूशनचा टाईम पिरियडसुद्धा काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा. ओके, अशा दोन गोष्टी याच्यामध्ये. आता एस आयमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे फार सिम्पली आहे प्रोसेस. 10⁻⁻13 आपण ॲज इट इज घेऊ. आता तुम्हाला माहिती आहे सेकंदाला जर डेमध्ये कन्वर्ट करायचं असेल, बरोबर आहे का, पहा आपण अगोदर डेचं समजून घेऊ. डेमध्ये काय करतो आपण, 1 डे इज इक्वल टू 24 आवर 60 मिनिट 60 सेकंद असं करतो ना. मग आता सेकंदाचं डे करताना ह्या पूर्ण राशीने काय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल. बरोबर. आणि तो सेकंदाचा स्क्वेअर म्हणजे त्याचा ब्रॅकेटचा काय घेऊन स्क्वेअर. सो आपल्याला काय लिहावं लागेल, 1/24 × 60 × 60. आणि याचं काय घ्यावं लागणार आपल्याला, स्क्वेअर. जे तुम्हाला व्हॅल्यू जर माहीत असेल 86,400 सेकंद ती वापरू शकतो तुम्ही. आणि मीटरचं किलोमीटर करायचं आपल्याला. ओके. आता 1 किलोमीटर जे आहे ते 1000 मीटर आहेत, त्याच्या विरुद्ध असेल. मीटरचं किलोमीटर करताना 1000 भागावं लागेल. आणि सो एक लक्षात घ्या, इथं मीटर क्यूब कशामध्ये बरं, मीटर पर क्यूब आहे ना. म्हणजे याचा काय अर्थ होईल की अगोदर आपल्याला एक छेद घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की मीटरचे किलोमीटर म्हणजे 1/1000 घ्यायचं आहे. तर हे घेतल्यानंतर फायदा काय होईल, याला आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि ही पूर्ण राशीचा आपण डिनोमिनेटरमध्ये पॉझिटिव्ह क्यूब घेऊ शकतो. म्हणजे निगेटिव्ह क्यूबच्या ऐवजी आपण काय घेतलं, पॉझिटिव्ह क्यूब. कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर आन्सर येईल 1.33 × 10⁻⁻14 डे स्क्वेअर घ्यावं लागेल कारण सेकंड स्क्वेअर होता, आणि किलोमीटर पर क्यूब अशी ही व्हॅल्यू आहे. आणि राहिला प्रश्न टाईम पिरियड ऑफ द मून. तर टाईम पिरियड जो आहे तर T² इज इक्वल टू, आपण काय करणार आता, डायरेक्ट फॉर्म्युला काय आपलं, T² इज इक्वल टू K × R है ना. आता R म्हणजेच काय झालं, मूनचं डिस्टन्स दिलेलं आहे ना, K × R घेऊ आपण फॉर्म्युला वाटल्यास. सो K कॉन्स्टंट घेणार आपण आणि × R³, कारण K म्हणजेच कोण, ते 4π/ काय ते फॉर्म्युला GM है की नाही, त्याची डायरेक्टच व्हॅल्यू दिली आपल्याला. आणि दॅट्स वाय T² इज इक्वल टू, Kची व्हॅल्यू काढली आपण आता 1.33 × 10⁻⁻14. R किती दिलं आपल्याला, 3.84 × 10⁵. याचा क्यूब घ्यावा लागेल. करेक्ट. हे जर आपण कॅल्क्युलेट करून त्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर एक्झॅक्ट जे आपण घेत असतो तेच येणार. ते किती असतं, 27.3 डेज. ओके.